सकल कलांचा अधिपती असा आपला गणपती आणि आम्हा सर्व कलाकारांचे आराध्य दैवत असा नटराज आणि आपल्या जगण्याची प्रेरणा, ऊर्जा, उर्मी, चैतन्याचा स्रोत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग, तया चरणी सादर वंदन करून सादर करत आहोत अवघे गरजे पंढरपूर. रामकृष्ण हरी माऊली. एकदा गजर होऊन जाऊ देत. पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. जय. जरासं वातावरण निर्मिती झाली म्हणजे कशी कलाकारांमध्ये आणि सगळ्या प्रेक्षकांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. अर्थात आज आपण सगळीकडे बघितलंय की आज कमीत कमी पुण्यामध्ये 25 ठिकाणी सगळं म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड सगळे मिळून जवळपास 25, मला वाटतं निखिल सरांना कदाचित जास्त माहिती असेल, आज खूप कार्यक्रम आहेत. आणि असं जाणवतं आहे की जसं पंढरपूर आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आज जसं भक्तांनी नटलं आहे तसं पुणंही त्या बाबतीत काही कमी नाही आहे. पुणं भक्तिरसाच्या रंगात आज रंगलं आहे मंडळी, असं म्हणायला हरकत नाही. तसं म्हटलं तर पुणं आपलं कलाकारांचं ठिकाण, 14 विद्या आणि 64 कलांचा हा ओतप्रोत संगम इथं दिसतो. अर्थात उपासना करू इच्छिणाऱ्या प्रत्येक भोक्त्याला पुण्याने अगदी भरभरून दिलं आहे. खरं तर प्रत्येक कलेला विद्येची जोड ही असतेच आणि कुठलीही विद्या मिळवण्यासाठी कला ही एखाद्याच्या अंगी असावीच लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलेला व्यक्त होण्यासाठी मंचाची किंवा एखाद्या व्यासपीठाची आवश्यकता असते. आणि हे व्यासपीठ, हे माध्यम देण्याचं काम केअर फाउंडेशन सातत्याने करत आलं आहे. मंडळी, पांडुरंगाच्या चरणी ही भक्तिमय सेवा अर्पण करण्याचं आमचं हे 3रं वर्ष. या 3ऱ्या वर्षाची सुरुवात थोडीशी आपण जरा वेगळ्या पद्धतीने करूया सर, काय वाटतं? खरं तर आता ताई म्हणाल्या की पुणे आणि संस्कृती, मला पर्वतीच्या पायथ्याशी लिहिलेल्या 2 ओळी ह्या ठिकाणी आठवतात. साहित्य उद्यम कला संस्कृती इथे न काही उणे, उभ्या भारता भूषण व्हावे असे आमुचे पुणे. आणि याच पुण्याच्या खासदार आदरणीय डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. केअर संस्था आणि या सर्व परिवाराच्या वतीने आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करूयात. ज्यांची कायम सोबत आणि पाठीवर थाप आहे असे आपल्या सर्वांचे लाडके माननीय दिलीपांना वेडे पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूयात. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण आज या ठिकाणी दिंडीत सहभागी व्हायचं आहे आणि केअरची ही दिंडी आज आपल्याला खऱ्या अर्थाने या समाज प्रबोधनासाठी आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. मी केअरच्या सर्व प्रतिनिधी आदरणीय खासदार डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी आणि दिलीपांना वेडे पाटील आणि आमची दिंडी या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी विठुरायाची पंढरीची वारी आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. काय सांगाल ताई? अगदी जसं आपण म्हणतो की प्रयाग क्षेत्री प्रत्येकाला ह्या वर्षी जाणं शक्य झालं नाही, तसं प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळत आपल्याला प्रत्येक वेळेला वारीला जाणं शक्य होईलच असं नाही. ते म्हणतात ना, आवाज चालली पंढरपुरा पण वेशीपासून आली घरा. पण असं होतं आणि कुठल्या तरी गुंत्यात अडकून आपला पाय मागे येतो. आणि ज्यांना जाणं शक्य नाही त्या सगळ्या मंडळींना ही विनंती, अगदी प्रेक्षकांनासुद्धा, तुम्हाला आपल्या ह्या दिंडीत सामील व्हायचं असेल तर जरूर व्हा. महाराष्ट्राची ही सांस्कृतिक धरोहर, ही आपली परंपरा, ही आपण आज या पद्धतीने साजरी करतोय आणि त्याला जोड आहे अर्थातच आपल्या सगळ्यांच्या आवडत्या गाण्याची. आवाज वाढवा. सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली, गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या राम घोषात इंद्रायणी. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नांद
रामकृष्ण हरिमाऊली. मॅडम जातं. मंडळी, भक्त पुंडलिकानं आपल्या सामर्थ्यानं वसवलं पंढरपूर. चंद्रभागेच्या तीरावर या वाळवंटाचं प्रत्यक्ष परमेश्वराला तो घेऊन आला. म्हणतात, येऊन या श्रीहरी भीमेच्या तिरी सुदर्शनावरी पंढरी उभवली. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि हे पंढरपूर वसलं आणि वारीची ही परंपरा अव्याहतपणे सुरू झाली. आजही सांगीतिक वारी मंडळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या सांगीतिक वारीसाठी ज्या सगळ्या आपल्या म्युझिक क्लासेसची आपल्याला मदत झाली आहे सर, त्यांना एकदा आपण थँक्स म्हणूया. नंतर आपण हे करणार आहोतच, पण सगळ्या त्या क्लासेसच्या सरांना आपण स्टेजवर बोलवणार आहोत. सगळ्यात प्रथम आहे म्युझिकला कराओके क्लासेसचे आमचे निखिल सर. रसिक ते कलाकार हा सुंदर प्रवास ज्यांच्या प्रेरणेतनं घडतो, सगळ्या कलाकारांना त्यांनी स्टुडिओचं ज्ञान दिलं असे आमचे निखिल सर. निजश्री म्युझिक अकॅडमीच्या निवेदिता खळीकर कुलकर्णी जोशी. रागा म्युझिक क्लब त्याचे सर. आणि स्वरसाधना संगीत क्लासेस, कलाधीश म्युझिक क्लास, ह्या सगळ्या सर किंवा मॅडम जे त्यांचे प्रतिनिधी असतील त्यांनी इथं स्टेजवर यायचं आहे. आणि अर्थातच आमच्या केअर फाउंडेशनचे सगळे प्रतिनिधी त्यांनी स्टेजवर यायचं आहे. आज या ठिकाणी पुण्याच्या राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक अविभाज्य घटक असलेल्या संसदरत्न डॉक्टर सौ मेधाताई कुलकर्णी यांचा सन्मान या ठिकाणी केअर संस्थेच्या वतीने संपन्न होत आहे. खरं तर पुण्याची संस्कृती, परंपरा आणि ओळख आणि सामाजिक समरसता हे ताईंच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय आहेत. आणि आज याच आत्मीयतेतून ताई आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या आहेत. ताईंची उपस्थिती ही आम्हा सर्वांसाठी ऊर्जादायी आणि प्रेरणादायी आहे. आणि अतिशय वेळात वेळ काढून त्यांच्या आजच्या बिझी शेड्यूलमधून अगदी वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. खऱ्या अर्थाने माऊली आशीर्वाद देण्यासाठी आज मंचावर अवतरली आहे असं वाटतंय मेधाताईंच्या रूपाने. आणि दिलीप अण्णांचा सत्कार आम्ही करत आहोत. खरं तर बावधनपुरतं मर्यादित आता अण्णांचं क्षेत्र राहिलेलं नाही आहे, कारण कुठेही बावधनमधल्या कलाकारांचे कार्यक्रम असले आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी अण्णा आले नाहीत असं होतच नाही. मग तो कार्यक्रम अगदी योगा क्लासेसचा असो किंवा एखाद्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं उद्घाटन असो किंवा कलाकारांचं तर श्रद्धास्थानच झालेले आहेत आता दिलीप अण्णा. सगळ्या कलाकारांना प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अण्णा येतच असतात. अण्णा, दिलीप अण्णा आणि मेधाताई यांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या म्युझिक क्लासेसच्या सगळ्या प्रतिनिधींचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. प्रज्ञा मॅडमचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्याच कुटुंबातील सदस्य असलेले आदरणीय दिलीप अण्णा वेडे पाटील यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. खरंच आहे. राजकीय कार्यक्षेत्राला सांस्कृतिक आणि आत्मीयतेची जोड असली की हा जो आता परिवार तुमच्या समोर दिसतो आहे, फोटो आमचे काढले जात आहेत, हा सगळा परिवार जमतो. मंडळी, हा परिवार जसा आज आषाढी वारीला पंढरपुरात जमला आहे तसाच हा परिवार आपल्या या ऑडिटोरियममध्ये सुद्धा आत्ता जमलेला आहे. या निमित्ताने ही वारी घडवण्याचं, ही सांगीतिक वारी घडवण्याचं आमचं हे सलग 3रं वर्ष. सलग पांडुरंगा चरणी ही 3ऱ्या वर्षी आम्ही ही सेवा अर्पण करतो आहे. आणि म्हणतात ना की शून्याने सुरुवात होते आणि हळूहळू वाढत हे आमचं कुटुंब असता विस्तारत जात आहे. औंध, मागच्या वर्षी आपण पिंपरी चिंचवडला केलेला होता हा कार्यक्रम. असं करत करत पुण्याच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये, सगळ्या भागांमध्ये पोहोचण्याचा हा केअरचा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि त्याला अर्थातच आपल्या सगळ्या आदरणीय मंडळींची, जसं आज मेधाताईंची, दिलीप अण्णांची आपल्याला साथ लाभली आहे, तसंच हे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू देत, हीच या चरणी, या आजच्या दिवशी पांडुरंग चरणी, विठ्ठल चरणी एकच प्रार्थना. मार्गदर्शनपर आता थोडे अण्णा आपल्याशी बोलणार आहेत आणि नंतर मेधाताई. कार्यक्रमाला ताई शुभेच्छा देतील. एक छोटंसं एक सोशल काम तुम्हाला आम्हाला मिळून सगळ्यांना करायचं आहे की जे आज खूप गरजेचं आहे, ते ताई सांगतील. सर्वांना
आषाढी एकादशीच्या खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा. केअरच्या माध्यमातून खूप छान कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे. एका अर्थाने पांडुरंगाची ही वारी आहे आणि पर्यावरणाची सुद्धा ही वारी आहे आणि केअरचं काम खूप प्रचंड प्रमाणात सुरू झालेलं आहे. आता हे 3रं वर्ष आहे या प्रकारच्या कार्यक्रमाचं. मयूरजी हिंगे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करते आणि निखिलजी आणि प्रज्ञाताई आणि सगळी टीम यांचंही अभिनंदन करते, कारण पुढे त्यांच्या माध्यमातून कार्यक्रम रंगणार आहे. आपणही सगळेजण आहात. तुमच्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्यायला मी आणि माझ्याबरोबर दिलीप अण्णा वेडे पाटील आम्ही आलेलो आहोत आणि खूप मनापासून आमच्या दोघांच्याही वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ही वारी जी आहे पंढरीची, आपण सगळेजण काही वारी पंढरपूरला जाऊन करू शकत नाही, पण मनातल्या मनात आपण हे ठरवू शकतो. हा धार्मिक कार्यक्रम आहे प्रामुख्याने. आपण एक ठरवू शकतो की मी जे जे काही करीन ते धर्माच्या अनुषंगाने योग्य असलेलं एकतरी पाऊल मी टाकीन. यासाठी म्हणून आपण आज संकल्प करूया. दुसरा संकल्प हा करूया की आपल्या भारताची जी काही सुजलाम सुफलाम नगरी आहे, ही पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्याचा जो काही ऱ्हास व्हायला लागलेला आहे, हा ऱ्हास थांबवण्यासाठी मी एकतरी पाऊल टाकीन. असा वारीचा संकल्प आज आपण करूया, एवढं आवाहन मयूरजींच्या वतीने आता इथे करते. एक निवेदन मला या ठिकाणी एक करण्यासाठी सांगितलेलं आहे. माझ्यासोबत आहेत इथे चांडक विवेक चांडक. त्यांचं एक 17 महिन्याचं बाळ एका विशिष्ट आजाराने ग्रस्त आहे. त्याचं नाव आहे SMA. थोडंसं अवघड आहे. ही व्याधी मला माहीत नव्हती आधी, त्यामुळे लक्षात ठेवणं अवघड आहे. पण मला त्याचा अर्थ साधारण कळला की प्रोटीनची निर्मिती शरीरामध्ये होत नाही, अशा प्रकारचे जीन्समधली काहीतरी एक विशिष्ट डिसऑर्डर आहे. बाळाचं नाव आहे लयम चांडक. तुम्हाला कल्पना येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात ही व्याधी आपल्याला, म्हणजे बाळाला वाचवण्यासाठीचं जे इंजेक्शन आहे ते 1 टाईम इंजेक्शन द्यायचं आणि त्याची किंमत आपल्याला कल्पनातीत अशी आहे 9 कोटी. आम्ही एक अभियान चालू केलेलं आहे. याच्या माध्यमातून नागरिकांच्याकडून जेवढी काही रक्कम आपल्याला गोळा करता येईल तेवढी केंद्राच्या माध्यमातून, राज्यांच्या माध्यमातून, कारण ही रक्कम आपण कधी ऐकलीच नाही आहे की अशी एखाद्या इंजेक्शनची असू शकते. पण हे इंजेक्शन दिल्यानंतर बाळ वाचेल आणि ते एकदाच द्यायचे आणि ते 2 वर्षाच्या आतल्या बाळाला देतात. 2 वर्षांनंतर ते दिलं तर त्याचा इफेक्ट होत नाही. मी विवेकजींच्या वतीने आपल्या सगळ्यांना आवाहन करते की एक सच्छील अशा घराण्यातलं एक छोटं बालक आपण सगळे मिळून वाचवू शकतो का? यासाठी आपण आपल्या कष्टाने मिळवलेल्या निधीतला अंश आशीर्वाद स्वरूपात बाळाला देऊ शकतो का? आणि जर देऊ शकत असलो तर मग मयूरजींकडनं तुम्हाला ही माहिती कळेल की कुठे द्यायचं आहे. ऑथेंटिक आहे. मी पण तपासलं आहे की असं याच्यामध्ये कुठलंही गैर आवाहन नाही आहे. डॉक्टरांशी आणि सगळ्यांशीच चर्चा करून या प्रकारे ठरवलेलं आहे. तर हे मी आवाहन करते. पांडुरंगाच्या चरणी विनंती करते, आशीर्वाद मागते लयमसाठी आणि तुमच्या सगळ्यांच्याही आशीर्वादाची प्रार्थना करते. आपण सर्व बाहेर एक स्टँडी आहे, तर स्वतः वडील आणि त्यांचे फॅमिली मेंबर आलेले आहेत. जे आपल्याला शक्य होईल आपण ती मदत करूयात. आणि ताई आणि अण्णा, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आला, त्याच्यासाठी केअर संस्थेच्या वतीने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. हो, नक्की. पर्यावरण वाचवलं तर आपण वाचणार आहोत. या दृष्टीने जे केअरचं काम चालू झालं आहे याच्यामध्ये माझा जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे सहभाग असेल. आणि प्रामुख्याने आम्ही सायकल रॅली घेतो, पर्यावरणाचे अनेक उपक्रम घेतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे मी सुद्धा माझी जीवनशैली पर्यावरणपूरक कशी असेल याचा खूप विचार करते. गाडी पर्यावरणपूरक वापरते, AC कमी वापरते, म्हणजे वापरतच नाही मोस्टली. जिथे जिथे आपल्याला कार्बन फूटप्रिंट कमी करता येईल, जिथे पाणी वाचवता येईल, जिथे जमिनीचा कस टिकवता येईल, या सगळ्या दृष्टिकोनातून, टेकड्या वाचवता येतील या सगळ्या दृष्टिकोनातून केअरला जिथे कुठे माझं सहकार्य लागेल तिथे आम्ही देऊ. आणि जिथे आमचे उपक्रम असतील त्याच्यात केअरनी सहभागी व्हावं, आपण मिळून कार्यक्रम करू. धन्यवाद. ताई, 12 जुलैला ट्री प्लांटेशन ड्राईव्ह आहे, त्याच्यासाठी तुम्ही या.
13 जुलैला आपण ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करायसाठी ऑर्गॅनिक फार्मिंग प्रमोशन आणि राईस कल्टिवेशन सिंहगड ट्रिप अशा तिहेरी एक दिवसाची छान ट्रिप प्लस सोशल वर्क आहे. ते 13 जुलैला आहे. त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी यावं. आणि पुढच्या महिन्यात 16 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमींचा एक सुंदर कार्यक्रम आहे. रात्री 9 ते 12 कृष्ण जन्म आपण इथे साजरा करणार आहोत. तर ताई आणि अण्णा तुम्हाला आजच मी निमंत्रण स्टेजवर देतो. तुम्ही सर्वांनी, ताई तुम्ही या, अण्णा तुम्ही या, तुम्ही सर्वांनी या. आणि तुम्हाला आणखीन आपण समाजासाठी पर्यावरणासाठी, जसं की आज लयम आहे, कदाचित माझं बाळ आज असू शकत होतं, तुमचं असू शकत होतं, तुम्ही त्या फूटमध्ये जाऊन बघा आणि एकत्र येऊन जेवढं होईल, जसं की आमच्या एनजीओचा लेट्स कनेक्ट आहे, एकत्र येऊन जेही सोशल कॉजसाठी करता येईल ते करूयात. तुमच्या दोघांचेही आभार ताई. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ताई. जसं कुसुमाग्रज म्हणतात की पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. ताईंनी आज आम्हाला साथ दिली. आम्ही अगदी आज भरून पावलो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्या मान्यवर मंडळींसाठी, कारण आजच्या या धावपळीच्या व्यस्त शेड्यूलमधनं त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला इथं वेळ दिलेला आहे. आणि आत्ताच जसं गेल्या रविवारी मन की बात झालं आणि त्या मन की बात कार्यक्रमामध्ये मोदी आपले भारताचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी पुण्यातल्याच एका खरकाळे कुटुंबाचं खूप कौतुक केलं की त्यांनी पर्यावरणपूर्वक एक काम केलेलं आहे आणि त्याची पूर्ण देशभरावर नोंद केली गेलेली आहे. परवाच मयूर सरांशी बोलताना मी सांगितलं की आपलं पण कार्य ह्या लेव्हलपर्यंत आपण वाढवलं पाहिजे. आणि अर्थातच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णव जन तो तेने कहिये पीड पराई जाने रे. आजही आपण इथं पंढरीच्या वारीसाठी सगळे वैष्णवजन जमलेलो आहोत. आणि ताईंनी जे आवाहन केलं त्या छोट्या बाळासाठी, ते आवाहन त्याच्यावर आपण जरूर विचार करणार आहोत. कारण दुसऱ्याची जर आपण पीडा जाणली तरच आपला हा संसार सुखाचा होऊ शकतो. आणि हीच वारीची मोठी शिकवण या माध्यमातून ह्या परमेश्वराच्या चरणी आपण देत असतो आणि ती घेतही असतो. चला मंडळी, वारीचा हा प्रवास आता आपला पुढे सुरू होतो आहे. पहिलं जे स्वरपुष्प अर्पण करण्यासाठी आमचे निखिल हिरुलकर सर आणि त्यांचे कलाकार येत आहेत. बरं, सगळ्यात आधी कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती आपल्या राष्ट्रगीताने आपण करणार आहोत. मी सगळ्यांना विनंती करते की त्यासाठी सगळ्यांनी उभं राहायचं आहे. मंडळी, अगदी सुरुवातीला आपण वंदन केलं ते आपल्या विठुरायाला. वारी आली, वातावरण निर्मिती झाली, आपले मान्यवर सगळे मंडळी पण आली आणि किती छान वाटतं ह्या आप्तस्वकीयांच्या ह्या सोहळ्यामध्ये, ह्या गोतावळ्यामध्ये आपलीच कलाकार मंडळी आता त्यांची कला सादर करणार आहे. आणि हे कला सादर करण्याचं माध्यम किंवा हे स्टेज आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे आपल्या केअरने. आणि त्याच्याबरोबरच खऱ्या अर्थाने काळजी करत या कलाकारांना अगदी 3-4 महिन्यांपासून सगळी प्रॅक्टिस करत या कार्यक्रमाची निर्मिती करत आणि ह्या सगळ्या
तयारीला मूर्त स्वरूप मंडळी आज आला आहे, ते साक्षात आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी. सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आलेल्या आहेत. चला आता अधिक वेळ न घालवता सगळं पहिलं स्वरपुष्प राष्ट्राला तर आपण अर्पण केलंच, ते तर आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि हे राष्ट्रीय कर्तव्य झाल्यानंतर आता आपलं सामाजिक कर्तव्य जे आहे, म्हणजे या कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं आणि यांच्यातनं अधिकाधिक वेगवेगळे कलाकार आपल्या पुण्यातनं निर्माण व्हायला हवेत. या छोट्या छोट्या मंडळींमधनं किंवा याच मोठ्या मंडळींमधनं या आपल्या पुण्यातले एक एक कलाकार घडत जाणार आहेत. पहिली स्वरपुष्पाची प्रस्तुती आता करणार आहेत म्युझिकला कराओके क्लबचे आमचे मान्यवर सर निखिल हिरुलकर सर आणि त्यांचे सहकारी. पहिलं पुष्प अर्पण होतंय ते ओंकाराच्या निमित्ताने. मंडळी असं म्हणतात, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीयेला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तोहा गजानन माय बाप. आणि जसं आपण म्हणतो की आपल्या सकल कलांचा अधिपती असा आपला गणपती, त्याला सादर वंदन करून ह्या कार्यक्रमाची आता खऱ्या अर्थाने आपण सुरुवात करणार आहोत. अशा सर्वशक्तिमान गणरायाला हे प्रथम वंदन आम्ही करतो आहे. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना, कामदम मोक्षदम चैव, ओंकाराय नमो नमः. सादर होतंय ओंकार अनादि अनंत. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. नाद ब्रह्म परमेश्वर, नाद ब्रह्म परमेश्वर, सगुण रूप साकार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. सूरस्पर्श सूरश्रवण सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन. सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन. सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन.
तिमिराच्या गर्भेश्वर तिमिराच्या गर्भेश्वर तेजोमय हुंकार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार सुरसाध्य स्वर साधन सुरसाध्य स्वर साधन सुर रूप स्वर दर्पण सुरसा सुरसाध्य स्वर साधन सुरसाध्य स्वर साधन सुर रूप स्वर दर्पण स्वर भाषा पमगरे गम स्वर भाषा स्वर चिंतन स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार सप्तसूर स्वर्ग सात सप्तसूर स्वर्ग सात स्वर सांत्वन वेदनाथ स्वर सांत्वन वेदनाथ स्वर सांत्वन वेदनाथ सप्तसूर स्वर्ग सात सप्तसूर सप्तसूर स्वर्ग सात सप्तसूर स्वर्ग सात स्वर सांत्वन वेदनाथ स्वर सांत्वन वेदनाथ सुख निधान संजीवक सुख निधान संजीवक शाश्वत अमृत धारक ओंकार अनादि अनंत अथांग परंपार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार नाद ब्रह्म परमेश्वर नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार ओंकार अनादि अनंत अथांग परंपार ओंकार अनादि अनंत अथांग क्या बात आहे. अथांग अपरंपार असं म्हणता म्हणता फक्त त्या शब्दांमध्ये विरघळून जावं इतकी अफाट ताकद मंडळी या संगीतात असते आणि त्या स्वरांमध्ये सुद्धा असते. एकदा जोरदार टाळ्या आमच्या म्युझिकला क्लबसाठी. इतकी सुंदर प्रस्तुती, पहिलीच ज्याला आपण म्हणतो की पहिल्याच बॉलवर हा सिक्सर बसलेला आहे. साहजिक उगीच नाही म्हणत की संगीत है शक्ति ईश्वर की, हर सुर में छुपे है राम, राग सुनाए रागी और रोगी को मिले आराम.
जसं पंढरीच्या दाराशी जाऊन आज प्रत्येक पांडुरंगाच्या चरणी अर्पण होणाऱ्या, डोकं ठेवणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात ही भावना असेल, किती मैल चाललो देवा माहिती नाही, पण तुझ्या चरणाशिवाय दुसरा ठाव मज नाही. काय वाटतं सर, वळूया दुसऱ्या गाण्याकडे का नक्कीच. अजून मन तिकडेच रेंगाळतंय? अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी निखिल सरांनी केलेली आहे. आणि मंडळी, खरं तर भागवत धर्माचे आचरण करणारा हा वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि महाराष्ट्राची ओळख कशी आहे, तर महाराष्ट्राची व्याख्या करायची असेल तर ती इरावती कर्वे अशा म्हणतात की ज्या प्रदेशातले लोक पंढरपूरच्या वारीला जातात तो प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. आणि या महाराष्ट्राला जी संत परंपरेचं अनुष्ठान लाभलेलं आहे, त्या संत परंपरेच्या आणि आपल्या सर्व वारकरी संप्रदायाचं आद्यदैवत म्हणजे विठू माऊली. आणि ही विठू माऊली केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून ही विठू माऊली जगाची माऊली आहे. आणि हेच सादरीकरण या ठिकाणी आपल्यासमोर सादर करणार आहेत स्वरसाधना म्युझिक अकॅडमीच्या विद्यार्थिनी समीक्षा धनंजय जाधव, संस्कृती सिद्धाराम बनसोडे आणि मणवा महेश सुतार. या सर्वजण स्वरसाधना म्युझिक अकॅडमीचे अक्षय गरड सर यांच्या विद्यार्थिनी आहेत. पाहूयात त्यांचं सादरीकरण.
वा वा वा. अगं माऊल्यांनो, किती छान गायलात तुम्ही, माहिती आहे का? खूप खूप शाबास. आणि बघा प्रेक्षकांनी किती जोरदार टाळ्या वाजवल्या. जरा टाळ्या थोड्या कमी वाटताय का? व्हायला पाहिजे ना. किती त्या माऊल्या इतक्या छान सकाळी सकाळी नटून थटून आल्या, इतकं गोड, इतकं साजिरं गोजिरं रूप. त्या रखुमाईचं तर आज आहेच हो मंडळी. सकाळी सकाळी आपण बघितलं, टी व्हीत बघून दर्शनही घेतलं. आणि इकडे आमच्या रखुमाया मात्र बिचाऱ्या सकाळपासून, आणि त्यांची रखुमाई म्हणजे त्यांची माऊली, त्यांना सकाळी तयार करण्यापासून उठवण्यापासून सगळी तयारी खूप छान झाली. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या आमच्या माऊल्यांसाठी. आणि आता आपल्याला दुसऱ्या गाण्याची तयारी. ताई, तुम्ही कदाचित पाहिलं नसेल, त्यांनी सादरीकरण केलं आणि त्यांनी सर्वप्रथम कुणाकडे पाहिलं असेल तर ते त्यांच्या गुरुजींकडे पाहिलं. गुरुचं स्थानच वेगळं आहे. संत कबीर म्हणतात, गुरु गोविंदो हे खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे जो गोविंदो मिलाय. जरी विठ्ठलाचं स्वरूप तुम्हाला पाहायचं असेल तर त्याचा मार्ग गुरुच्या माध्यमातून असतो. आणि त्या गुरुचं स्थान ते ईश्वराच्या पलीकडचं अतिशय, जे गुरु परमात्मा परेशू असं आपण म्हणतो. आणि त्या गुरुसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि मला वाटतं पुढच्याच आठवड्यामध्ये गुरुपौर्णिमा पण येऊ घातली आहे. आणि गुरुचं एक महत्त्वाचं स्थान असतं, जसं यांनी आता माऊलीचं सांगितलं आहे. तर एक गोष्ट सांगण्याचा मोह मलाही आवडत नाही. आपण अगदी शॉर्टमध्ये गोष्ट घेऊया, कारण तीच आपल्या पुढच्या गाण्याकडे आपला तो धागा वळणार आहे, जळे माझी काया. तर संत तुकोबांचा हा अभंग मंडळी, परमेश्वराच्या प्रती अपार श्रद्धा, पण संसारात तितकाच ताप, तितकाच वणवा. तो अभंग उतरला आणि ती सगळी भावना व्यक्त झाली. पण ह्या तुकोबांच्या जन्माची कथा फारच मोठी विलक्षण आहे मंडळी. वडील बोल्होबा आणि कणकाई माऊली हे दोघं एकदा वारीला गेले. खरं तर नेहमी बोल्होबा एकटे जायचे, कणकाई माऊली रुसायची, पण बिचारी शेवटी घर सांभाळायला एकटीच थांबायची. एकदा रुसली आणि म्हणाली की मी येतेच. बोल्होबा म्हणाले, तू यायचं नाही, तू घर सांभाळायचं. माऊली मागे थांबली. पण काहीतरी पांडुरंगाने चमत्कार केला आणि त्या वर्षी कणकाई माऊली पोहोचली पंढरपूरला, पोहोचली मंदिरात. पंढरपूरच्या त्या विठोबाकडे अनिमिष नेत्राने ती माऊली बघत राहिली. पांडुरंगाने विचारलं, काय हवं तुला? काय बी नग देवा, काय मागू तुझ्याकडं? ते म्हणाले, अगं लाखो वारकरी माझ्याकडे येतात, काहीतरी मागतात, तू आज काय माग? मला काय बी नग देवा, तू भेटला समद म्या भरून पावले. देव म्हणाले, बघ बरं, त्याच्या परीस देवा तू असं कर, तूच माझ्याकडे काहीतरी माग. विठोबा चक्रावले. विठोबा म्हणाले, मी आणि तुझ्याकडे मागू? मग देवा, समद्यासनी तू देतोच, आज चल तू माग माझ्याकडं, म्या तुला काहीतरी देते. मंडळी, पुढचं वाक्य फार विलक्षण आहे. विठोबा म्हणाले, माऊली तुझ्या उदरात मला 9 महिने स्थान दे. भास एवढंच ऐकायचं होतं मंडळी, की कणकाई अक्षरशः विठोबाच्या पायावर कोसळली. कारण त्या माऊलीचं दुःख फक्त त्या पांडुरंगाने जाणलं होतं, कारण तिच्या पोटी त्यावेळेला मूल नव्हतं. आणि साक्षात मग पुढची कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, की तुकोबा त्या माऊलीच्या पोटी अवतरले. आणि म्हणूनच म्हटलं जातं की तुकोबा हे साक्षात पांडुरंगाचं रूप आहे. उगीच नाही मंडळी, ह्या लोकांच्या हातून इतके विलक्षण अभंग रचले गेले. आणि ह्या सगळ्या संतांचं वास्तव्य ज्या जिल्ह्यात आहे, ज्या परिसरात आहे, तिथे आपण राहतो आहे. म्हणूनच आपलं पुणं हे फार भाग्यवान आहे. आणि ह्या सगळ्या मंडळींनी सगळा ताप सोसला, वणवा सोसला, पण तरीसुद्धा अशा अनेक रचना रचल्या की ज्यातून हे सांस्कृतिक वारीचं, ह्या पंढरपूरचं महात्म्य आजही आपल्याला जाणवतं. हे असंच एक सुंदरसं पुढचा अभंग संत साहित्य परंपरेतला हा फार मोठा अभंग आहे, जळे माझी काया. पुढचे मंडळी आहेत अक्षय सरांची, आणि नावं आपण नंतर सांगितली चालतील. करूया आधी सुरुवात मस्त.
माणूस जेव्हा अडचणीत असतो किंवा कुठलाही एखादा प्रसंग त्याच्या समोर अचानक उभा टाकतो त्यावेळेस त्याच्या तोंडातून एकच उद्गार येतात, अरे देवा. आणि मानवी स्वभावच आहे की आपण ज्या ज्या वेळीस अडचणीत असतो त्या त्यावेळेस आपण ईश्वराचा धावा करत असतो. आणि जळो माझी काया या अभंगातून तुकारामांनी जी या ठिकाणी पांडुरंगाला साथ घातलेली आहे ती साथ या मुलांनी या ठिकाणी उत्तम सादरीकरण केलेलं आहे. राघव अमोल यादव, विहंग राकेश कोठावळे, समीक्षा धनंजय कोठावळे, तनिष्का सुनील मरगजे, मणवा महेश सुतार आणि संस्कृती सिद्धाराम बनसोडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या सर्व स्वरसाधना संगीत क्लासेसच्या विद्यार्थिनी आहेत. यानंतरच आपल्याकडे अक्षय किसन गरड सर जे स्वरसाधना संगीत क्लासेसचे संचालक आहेत ते एक आगळी वेगळी गवळण या ठिकाणी सादर करणार आहेत. मी त्यांना विचारलं की सर या गवळणीबद्दल काय सांगाल, तर ते म्हणाले की सर मी स्वतःच सांगतो. अक्षय सर हे वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे एक मोठं व्यक्तिमत्व आहे. 2018 पासून केवळ आणि केवळ पारंपरिक वाद्य पखवाज, हार्मोनियम, तबला आणि भजन अभंग यांचे वर्ग ते चालवतात. वर्षातून उन्हाळी आणि दिवाळीच्या काळामध्ये ते बालसंस्कार शिबिर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करतात आणि प्रामुख्याने भगवद्गीतेचं पाठांतर, हरिपाठ, संत साहित्याचा अभ्यास आणि मैदानी खेळ व स्वावलंबनाचे धडे ते या माध्यमातून देत असतात. धनकवडी, इंदिरानगर, भारती विद्यापीठ, आंबेगाव आणि त्या परिसरात एकूण 7 शाखांमध्ये ते काम करत आहेत आणि 8वी शाखा ते आळंदी येथे सुरू करणार आहेत. आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचं मृदंग, गायन, हार्मोनियम याचं विशारदापर्यंतचं शिक्षण त्यांचं पूर्ण झालेलं आहे आणि संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था सोलापूर या ठिकाणी त्यांचं अध्ययन झालेलं आहे. तर मी सरांना विनंती करतो की आपणच आपल्या गवळणीबद्दल प्रेक्षकांना, या रसिकांना सांगावं. हॅलो 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 हॅलो. सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज या एकादशी निमित्त आज या ठिकाणी अवघे गरजे पंढरपूर हा कार्यक्रम आपण घेत आहोत. त्यामध्ये आजची जी गवळण मी सादर करत आहे त्या गवळणीची एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. श्री संत नामदेव महाराजांचा हा म्हणजे त्यांनी रचलेली ही गवळण आहे. श्री संत नामदेव महाराजांनी रचलेली गवळण आहे. तर द्वापार युगामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यावेळेस गावामध्ये श्रीकृष्णाच्या खोड्या खूप वाढू लागल्या. जसं की गावामध्ये दही चोरी करणे, दूध चोरी करणे ह्या खोड्या वाढल्यानंतर श्रीकृष्णांच्या आईवडिलांनी त्यांना सांगितलं की आजपासून तू गावामध्ये थांबायचं नाही.
तर मग काय करायचं, आजपासून तू शेतामध्ये गायी राखायला जायचं. म्हणजे गायी राखत राखत तू तिकडं गोपाळांबरोबर रमू शकतोस, पण गावामध्ये थांबायचं नाही, कारण गावामध्ये खूप खोड्या करतोस. ठीक आहे म्हटले श्रीकृष्ण. आणि शेतामध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस गायी राखत असताना सुद्धा त्यांच्या खोड्या तिथं थांबलेल्या नाही आहेत. मग तिथं काय प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत, त्या खोड्या श्री संत नामदेव महाराजांनी या गवळणीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि त्या खोड्या ज्यावेळेस गोपाळांना खटकल्या, म्हणजे त्यांचे जे सवंगडी आहेत त्यांना खटकल्या, त्यावेळेस गोपाळांनी कृष्णाला सांगायला चालू केलं की म्हटले आजपासून तू आमच्याबरोबर गायी देखील राखायच्या नाही. तू काय करायचं की आजपासून तुझ्या गायी तू बाजूला काढायच्यास आणि तुझ्या गायी तू सेपरेट राखायच्यास, आमच्याबरोबर तू गायी राखायला यायचं नाही. मग त्यावेळेस श्रीकृष्णाने विचारलं की काय झालं, कशामुळं तुम्ही असं म्हणताय. त्यावेळेस सवंगड्यांनी त्यांच्या खोड्या सांगायला सुरू केल्या आणि त्याच खोड्या आज या गवळणीद्वारे मी तुमच्या पुढे सादर करत आहे. सगळे सवंगडी लांब लांब होते आणि त्यांनी कृष्णाला हाक मारून सगळ्यात आधी बोलवून घेतलं आणि हाक मारून बोलवून घेतल्यानंतर मग हे सांगायला चालू झालं होतं. तर हाक मारण्याची पद्धत बघा कशी होती. कान्होबा 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 एक गोपाळाला कान्होबा, दुसरा कान्होबा, मग सगळे आले कान्होबा कान्होबा कान्होबा. कृष्णाने विचारले काय. मग गोपाळांनी सांगितलं निवडी आपुली गोधनी कान्होबा, निवडी आपुली गोधनी, निवडी आपुली गोधनी कान्होबा, निवडी आपुली गोधनी, निवडी आपुली गोधनी कान्होबा, निवडी आपुली गोधनी. पोळ्या तीन भाकरी सवंगड्यांनी सांगायला चालू केली. ही पहिली खोडी आहे. 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, आमा धाडीले वहिल्या दुरी, आमा धाडीले वहिल्या दुरी. 5 पोळ्या 3 भाकरी, 5 पोळ्या 3 भाकरी, आमा धाडीले वहिल्या दुरी, आमा धाडीले वहिल्या दुरी. दीड कानवला एक पुरी, दीड कानवला एक पुरी, दीड कानवला एक पुरी, दीड कानवला एक पुरी. आमची ठकवून खाल्ली शिदोरी, आमची ठकवून खाल्ली शिदोरी, आमची ठकवून खाल्ली शिदोरी. आमची ठकवून खाल्ली शिदोरी. कान्होबा 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 कान्होबा. निवडिया पुली गोधनी कान्होबा, निवडिया पुली गोधनी,
म्हशीचे दूध पिशी गाई म्हशीचे दूध पिशी उद्या ताक नाही आम्हाशी उद्या ताक नाही आम्हाशी उद्या ताक नाही आम्हाशी उद्या ताक नाही आम्हाशी वासरे प्याले म्हणून सांगशी वासरे प्याले म्हणून सांगशी वासरे प्याले म्हणून सांगशी वासरे प्याले म्हणून सांगशी कानोबा 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 निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी कानोबा ओठाळ तुझ्या गाई कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबाठाई होत्या नवत्या कळवाठाई कानोबा ओठाळ तुझ्या गाई कानोबा ओढाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळंबाठाई होत्या नवत्या कळवाठाई शिव्या देती तुझी आई 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 कानोबा 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 निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी विष्णुदास नामा साहे विष्णुदास नामा साहे देवा तुझी बाप माये देवा तुझी बाप माये विष्णुदास नामा साहे विष्णुदास नामा साहे देवा तुझी बाप माये देवा तुझी बाप माये अखंड माझे हृदय राहे 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 कानोबा 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 निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी निवडिया फुली गोधनी कानोबा निवडिया फुली गोधनी धन्यवाद. किती सुंदर होती ती गवळण. लोकसंगीतातला हा एक सुंदर असा गीत प्रकार गवळण की ज्यामध्ये देव आणि भक्तातलं हे सगळं अंतरच पुसलं गेलं. आणि तिकडच्या आमच्या कानोबांचे तर जे डोळे लागले होते, तू त्या काकांकडे नको बघू, मी तुलाच म्हणतेय. तुझे हावभाव मी बघत होती, तू इतकं डोळे मिटून जसं मला सरांनी सांगितलं, अक्षय सरांनी, मी तसाच गाणार. मी इकडे बघणार नाही, मी इकडे बघणार नाही. आणि आमच्या माऊल्या आणि तू तर काय अर्थातच, तू मात्र सरांकडे पूर्ण लक्ष ठेवून होता. मंडळी जोरदार टाळ्या. इतकी गोड गवळण त्यांनी ऐकवली आहे. नाथांनी वगैरे भारुड आणि हे जे काही प्रकार रूढ करून ठेवले आपल्या लोकसंगीतात, यामध्ये एकच महत्त्वाचं स्थान आहे की यात
देव आणि भक्त यातलं अंतर पुसलं जातं आणि आपण परमेश्वराच्या चरणी अगदी पार लीन होतो आणि मग जाणवतं की हा कृष्ण, हा सावळा, दुसरा तिसरा कोणी नसून आपल्यातलाच एक आहे. म्हणूनच कृष्णाच्या खोड्याही किती छान सांगितल्या होत्या. तू आमचा डबा चोरला, आपण ते रोज शाळेत करतो, तुझ्यामुळे आम्हाला शिव्यासुद्धा ऐकाव्या लागला, तेही शाळेमध्ये रोज होतं. मग हे करणारा दुसरा सावळा विठ्ठल कोणी नसून तो एकच आहे. पण त्यालाच भेटण्यासाठी आज हजारो मैल चालत जाऊन आपण पोहोचलो आहे पंढरपूरला. जसं आज आपण पोहोचलोय औंधला आपल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून.